स्टार्ट. नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. मी एक हायड्रो टर्बाईन बनवलेलं आहे. तर याची थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला मी. तर हे छोट्या उंचीमध्ये आणि कमी पाण्यासाठी मी बनवलेले आहे. तर काय होतं पहा की पहिल्यांदा आपण आता हे मी 1000 लिटरच्या टँकसाठी जोडलेले आहे. तर पाणी ज्या वेळेला ह्या पाईपद्वारे येतं त्यावेळेला या समोरच्या ह्या भागामध्ये वॉटर हॅमर आहे जो हॅमरिंग करतो. आणि याचा शाफ्ट मी या ठिकाणी गिअरबॉक्स आहे, ह्या गिअरबॉक्स जोडलेला आहे. गिअरबॉक्स ज्या वेळेला वॉटर हॅमरचं जे रेसिप्रोकेटिंग मोशन आहे त्याचं रूपांतर रोटरी मोशनमध्ये करतो. आणि ज्या वेळेला हे रोटरी मोशन जनरेटरला भेटतं त्यावेळेला तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. ठीक आहे. तर आता याचे फायदे काय होणार पहा की ज्या वेळेला आपण हे डॅमवर बसवणार आहे त्यावेळेला सगळ्यात जे कमी उंचीचा डॅम असणार आहे तर त्यावर हे काम करणार आहे. आणि कमी उंचीचे डॅम भारतामध्ये जवळजवळ 4400 आहेत. आणि फक्त 197 डॅमवर म्हणजे मोठ्या डॅमवर आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो. आणि जवळपास 1100 डॅम असे आहेत की जे स्मॉल हायड्रो म्हणून काम करतात. परंतु 4400 डॅम असे आहेत की ज्याच्यावर कोणत्या प्रकारची इलेक्ट्रिसिटी तयार होत नाही. तर त्या डॅमवरही आपण आता या मशीनच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. याचा अजून एक फायदा असा आहे की ज्या वेळेला आपण सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी ह्या दोन असे आहे की रिन्युएबल एनर्जीमध्ये येतात. परंतु यांचे प्रॉब्लेम काय आहे की सोलर एनर्जी दिवसातून म्हणजे 24 तासापैकी फक्त 5 ते 6 तास काम करते. आणि विंड एनर्जी त्यांच्या मूडवर काम करते. मग ही ऊर्जा कुठंतरी स्टोअर करणं गरजेचं असतं. त्यावेळेला ती आपल्याला युजफुल ऊर्जा आपण वापरू शकतो. परंतु सध्या आपल्याकडे बॅटरीचा विचार जर केला तर लिथियम आयन बॅटरी आणि लेड ॲसिड बॅटरी ह्या दोन मोठ्या प्रमाणात यूज होणारे बॅटरी आहेत. पण यांचे काही लिमिटेशन आहे. कारण आपण खूप मोठ्या प्रमाणात जर बनवलं तर त्याचा खर्च पण वाढणार आहे आणि ते रिलायबल पण नाही आहेत. कारण 10 ते 15 वर्षात ती बॅटरी खराबच होणार आहे. मग एक बॅटरी अशी आहे की जी पंप हायड्रो स्टोरेज पॉवर प्लॅन्ट त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये 2 डॅम असतात, एक डोंगरावर डॅम असतो आणि एक तळात डॅम असतो. तर ज्यावेळेला आपल्याला चार्जिंग करायचं त्यावेळेला खालच्या डॅममधलं पाणी वरच्या डॅममध्ये पाठवायचं आणि ज्यावेळेला डिस्चार्जिंग करायचं त्यावेळेला वरच्या डॅममधलं पाणी खालच्या डॅममध्ये आणायचं. तर ही एक बॅटरी म्हणून काम करते. तर या मशीनच्या मध्ये ते आपण 4400 डॅमला बॅटरीमध्ये रूपांतरित करू शकतो. कारण ज्या वेळेला आपण ज्या डॅमवर बसवणार आहे त्यावेळेला त्याचं पाणी छोट्याशा रिझर्वायर आपल्याला बांधायचं समोरच्या डॅममध्ये आणि ते पाणी त्या डॅममध्ये जमा होणार. आणि ज्या वेळेला आपल्याला सोलर आणि विंड एक्सेस एनर्जी आली त्यावेळेला हेच छोट्या रिझर्वायरमधलं पाणी पुन्हा मेन डॅममध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं पंपाच्याद्वारे. तर आपण प्रत्येक डॅमला बॅटरीमध्ये रूपांतरित करू शकतो आणि प्रत्येक डॅमवर आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. म्हणजेच आपण फक्त डॅमवर आपण इलेक्ट्रिसिटी तयार करणार नाही तर सोलर आणि विंड हे दोन्ही पण आपण कंट्रोल करू शकतो आणि पूर्णपणे रिलायबली आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो.